पाठ 7. रात्र 11वी भूतदया. श्यामची आई साने गुरुजी. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण मोठे व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंच बेहड्याचे झाड होते. अचानक टप असा आवाज आला. मी व माझा भाऊ सर्वत्र शोधताना झाडावरून पडलेले एक पाखराचे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून पडल्याने त्याची दुर्दशा झाली होती. अजून त्या पाखराला पंखही फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडत नव्हते. त्या पिल्लाला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करीत वचीची असे केविलवाणे ओरडे. पिल्लाला उचलून त्याला एका कपड्यात ठेवून आम्ही घरात गेलो. मी कापूस घेऊन त्यावर पिल्लास ठेवले. आमच्या बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो. त्या पिल्लाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो. त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. आमच्या या कृतीने ते पिल्लू मरणार तर नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात कोणावर केवळ प्रेम आणि दया असून भागत नाही, तर जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी 3 गुणांची गरज असते. त्या म्हणजे प्रेम, ज्ञान व शक्ती. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. जसे एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, पण आजारपणात मुलांची कशी शुश्रूषा करावी हे जर तिला माहीत नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खाव्यास देऊ नये तेही ती खाव्यास देईल आणि प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती स्वतः अशक्त किंवा पंगू असेल तरीही तिच्या ज्ञानाचा, प्रेमाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात केला पाहिजे. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन, बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिल्लावर प्रेम करत होतो, पण त्याला काय खायला द्यावे याचे आम्हाला ज्ञान नव्हते. आमच्या अजाण प्रेमाने ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजात ठेवणार नाही. हो, तू बरा हो आणि आपल्या आईकडे निघून जा. पण आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्षच नव्हते. मी आईला बोलावले. आईने पिल्लाला हळूवारपणे हातात घेतले व तिने आम्हाला समजावले की श्याम आता हे जगणार नाही हो, त्याला सुखाने मरू दे. त्याला हात लावून त्रास देऊ नका, त्याला वेदना होत आहे. शेवटी पिल्लू चोच वासून मरून पडले. आईने मरण पावलेल्या त्या पिल्लाला शेवंतीच्या झाडाखाली किंवा मोग्याच्या झाडाखाली पुरण्याचा सल्ला दिला. आम्ही त्या पिल्लावर प्रेम केले होते, त्यामुळे फुलाच्या रूपाने ते आम्हाला भेटायला येईल व छान सुगंधही पसरवेल असा तिचा विश्वास होता. आईने एक जुन्या जरीच्या रेशमी साडीचा एक तुकडा फाडून दिला. त्यात आम्ही त्या पिल्लाला गुंडाळून शेवंती व मोग्याच्या झाडाच्या मधील खळगी खणून त्यात फुले टाकली व जड अंतःकरणाने त्या पिल्लाला पुरले व मांजराने खळगी उखडू नये म्हणून त्यावर एक सुंदर दगड ठेवला. मी त्या पिल्लाचे सुतक धरणार आहे असे आईला सांगितले. तेव्हा माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, त्यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. त्यामुळे साथीचे रोग फैलावत नाही म्हणून सुतक पाळतात. ते पिल्लू झाडावरून खाली पडले व मेले. तुम्ही त्या आईविना पिल्लावर माया केली. तुमची आई जवळ नसताना जर तुम्ही संकटात असाल तेव्हा तुमचे मित्र तुमच्या मदतीला येतील. आपण जसे पेरतो तसे निसर्ग आपल्याला अनेक पटीने परत करत असतो. पण पशु, पक्षी या प्राणीमात्रांवर प्रेम, दया करताना आपल्या माणसांना
भावंडांना विसरू नका असे तिने आम्हाला सहज समजावले.